धनंजय मुंडे गुन्हेगार नाही. नामदेव शास्त्रींची मुंडेंना क्लीन चिट. धर्मशास्त्रींचा भ्रष्ट मंत्र्यांना पाठिंबा. भगवानगडाच्या आध्यात्मिक क्षेत्रावर राजकारणी लोकांनी आपण होऊन संस्कारित पद्धतीने वापर. ऐकलत? पंकजा मुंडेंशी बिनसल्यानंतर 2016 मध्ये भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी थेट भूमिका घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चिट दिली आहे. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये. मात्र धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, त्यांना गोवण्यात येत आहे असा थेट दावा करत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनाही कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या. त्यामुळे मनसेच्या प्रकाश महाजनांनी शास्त्रींनी पंकजाला दिलेल्या वागणुकीची आठवण करून दिली आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं. राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही. गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचारी आहात आपण. न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. अंजली दमानियांनी मात्र नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा जनतेसमोरचा चेहरा दिसत नसल्याचा टोला लगावलाय. नामदेव शास्त्रींनी पाठराखण केली असेल तर ते दुरुस्त करतील असा खोचक विश्वास जरांगेंनीही व्यक्त केला. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. खूप इच्छा असून देखील जाता येत नाहीये. पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध नाही. गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकते. बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण करत अजित पवारांसह सत्ताधारी आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिलाय. त्यामुळे एकेकाळी भगवानगडावर राजकारण करू नये म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनीच गडाच्या पायंड्याला छेद दिलाय का? संत महंतांनी राजकीय नेत्यांबाबत थेट भूमिका घेणं योग्य आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.